Hello students, myself Prashant Phutane, your PF sir, as well as your JE and NEET mentor. In today's lecture, we are going to talk about the very important chapter of chemistry, that is GOC, that is God of Chemistry or General Organic Chemistry. जे आज आपण काय चालू करणार आहोत तर GOCचा टॉपिक सुरू करणार आहोत, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हेडिंग द्या GOC, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात GOC. हा जो GOC टॉपिक आहे, हा GOC टॉपिक पूर्ण पार्ट सेकंड जो आहे तुमचा केमिस्ट्रीचा, ज्यामध्ये रिॲक्शन्स येतात, थ्रू आउट तुम्हाला कामाला येणार ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा पार्ट GOC. अगोदर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेऊ. ऑर्गॅनिकचा अर्थ काय असतो की ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असणं आवश्यक आहे. काय प्रेझेंट असणं आवश्यक आहे? कार्बन, त्याचबरोबर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. If carbon, hydrogen and oxygen, these three elements are present in given compound, then it will be organic compound. ज्यांच्यामध्ये कोण कोण असणार? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे जर तीन मूलद्रव्ये असतील तर ते आपण कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. तर सर्वात बेसिक डेफिनेशन जी आहे ती ऑर्गॅनिक कंपाऊंडची, त्याच्यामध्ये कार्बन असणं आवश्यक आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट कंडिशन of organic compound is to present carbon atom in that compound. त्या कंपाऊंडमध्ये काय असणं आवश्यक गरजेचं आहे? कार्बन. तर हा कार्बन का आवश्यक आहे गरजेचं? तर कार्बनकडे एक प्रॉपर्टी असते. कार्बन हॅज वन स्पेशल प्रॉपर्टी. तर ती प्रॉपर्टी कोणती असते? तर कॅटिनेशन नावाची एक प्रॉपर्टी असते कार्बनकडे. कॅटिनेशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड मुळात तयार होतातच कार्बनमुळे. लाखो कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? कार्बन. तर मग हा कार्बन जो आहे तो लाखो कंपाऊंड तयार करतो. कुठल्या गुणधर्मामुळं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅटिनेशन टेंडन्सी. तरी कॅटिनेशन टेंडन्सी काय असते त्याबद्दल मी अगोदर सांगतो. ही कॅटिनेशन टेंडन्सी म्हणजे काय असते? द टेंडन्सी ऑफ कार्बन ॲटम, carbon atom to form long chain. ठीक आहे. तर सपोज जसे की ही एक चेन आहे, ही एक चेन आहे, त्याचप्रमाणे कार्बन देखील काय करतो? अशी एक लांब अशी चेन तयार करू शकतो. त्यामुळे तो एक लाखो कंपाऊंड तयार करू शकतो. कुठं? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि ही जी टेंडन्सी आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे एखाद्या एलिमेंटची की साखळी तयार करू शकत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॅटिनेशन टेंडन्सी किंवा कॅटिनेशन प्रॉपर्टी. आणि हा कार्बन जो आहे, हा कार्बनकडे कॅटिनेशन प्रॉपर्टी एकदम जबरदस्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे हा लाखो कंपाऊंड तयार करतो. अशा झाला GOCचा स्टार्टअप. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट असतो, यांचे फॉर्म्युले किंवा यांचं रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे करतात ते बघायचं आपल्याला. तुम्ही कॅटिनेशनची डेफिनेशन कॉपी करू शकता. ही डेफिनेशन झाल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले एकतर विस्तृत प्रमाणे दिलेले असतात. विस्तृत म्हणजे काय? किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं C4H8. हा झाला कंडेन्स्ड फॉर्म्युला किंवा सिम्पल फॉर्म्युला झाला. त्याचबरोबर C3H8 हे अशा प्रकारचे फॉर्म्युले दिलेले असतात. किंवा सपोज हे कंपाऊंड आहे CH3
हा OH. तर यालाच आणखीन एका प्रकारे लिहिलं जातं, हा अशा प्रकारे. म्हणजे काय, हे झालं विस्तृत फॉर्म, याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. दिस इज एक्सपांडेड. आणि हे जे आहे हे याला म्हणतात कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स्ड फॉर्म म्हणजे काय, जे की कंप्रेस करून लिहिलं जातं. इथंही CH3 ग्रुप 3 आहेत, इथंही CH3 ग्रुप 3 आहेत, आणि हा COH. याला म्हणतात एक्सपांडेड, याला म्हणतात कंडेन्स्ड फॉर्म. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल जर बघायचं झालं आपल्याला, तर आपल्याकडे काय असू शकतं, CH3 CHOH. यालाच मी आणखीन एका प्रकारे लिहू शकतो. हे कशा प्रकारे ते लक्ष द्या, CH3 ट्वाईस CHOH. हे झालं एक्सपांडेड आणि हे झालं कंडेन्स्ड फॉर्म. तर आपल्याला हेच बघायचं आहे, कंडेन्स्ड फॉर्म काय आणि एक्सपांडेड फॉर्म काय. त्याचबरोबर आणखीन एक असतं, कधी कधी हे तुम्हाला अशा प्रकारे दिलं जातं, हे काही काही असे कंपाऊंड असतात किंवा काही काही असे कंपाऊंड असतात. हे जे आहे याला म्हणतात बॉन्ड लाईन नोटेशन. दिस इज बॉन्ड लाईन नोटेशन. हे झालं एक्सपांडेड, हे झालं कंडेन्स्ड. आपण बेसिकपासून सुरुवात करूयात. बॉन्ड लाईन नोटेशन्स. बॉन्ड लाईन नोटेशन्स काय असतात, किंवा बॉन्ड लाईनवरून आपल्याला एखादा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे, तर ते बघूयात आपण अगोदर. हेडिंग द्या, बॉन्ड लाईन नोटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बॉन्ड लाईन नोटेशन्स. बॉन्ड लाईन नोटेशन हे का गरजेचं आहे, आपल्याला याच्यावरती एक तुम्हाला डायरेक्ट बॉन्ड लाईनवरती प्रश्न येत नाही, पण तुम्हाला असा प्रश्न विचारतात की एक बॉन्ड लाईनच्या स्वरूपामध्ये एक्झाम्पल देतात आणि त्यामध्ये तुम्हाला कार्बन ॲटम किती आहेत किंवा कार्बन ॲटमचे टाईप्स असतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्या कार्बन ॲटमचे टाईप्स, मग ते ओळखायला विचारतात तुम्हाला, sp3 प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर बॉन्ड लाईन नोटेशनमध्ये अगोदर मी सिम्पल एक्झाम्पल घेतो. हे एक्झाम्पल, या बॉन्ड लाईन नोटेशनचं आपल्याला विस्तृत फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं इकडं. तर ते कशा प्रकारे करायचं ते लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं, जे की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठले कुठले एलिमेंट असतात म्हणून सांगितलं होतं. कार्बन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन. कार्बन असणं आणि हायड्रोजन असणं तर एकदम गरजेचं आहे, त्याशिवाय त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू शकणार नाही. कधीही ज्यावेळेस तुम्हाला बॉन्ड लाईन नोटेशन दिलं जाईल त्यावेळेस एक काम अगोदर करून घ्यायचं. हे जेही तुम्हाला कॉर्नर दिसत आहेत, इथला कॉर्नर, हा आणि हा, या कॉर्नरवरती कार्बन ॲटम्स असणार. कोण असणार? कार्बन ॲटम्स. हे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो विस्तृत स्वरूपामध्ये. इथं कोण असणार? इथं कार्बन, इथं कार्बन, इथं कार्बन, इथं लिहितो कार्बन 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 आणि इथंही कार्बन असणार. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या बॉन्ड लाईन नोटेशनमध्ये कार्बन तर 4 झाले. आता आपल्याला हायड्रोजन लिहायचे असतात, कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटल्यावर कार्बन आणि हायड्रोजन असणं गरजेचं आहे. तर हायड्रोजन किती असणार? हाऊ टू कॅल्क्युलेट? वी नो दॅट कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4 असते. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे किंवा कोव्हॅलन्सी 4 आहे. याचा अर्थ काय आहे की कार्बन ॲटम 4 बॉन्ड तयार करू शकतो. मॅक्स टू मॅक्स किती बॉन्ड तयार करू शकतो? 4. मग लक्ष द्या, हा जो कार्बन ॲटम आहे या कार्बन ॲटमनं किती बॉन्ड तयार केलेले आहेत? 1. पण जास्तीत जास्त किती तयार करू शकतो? 4. म्हणजे आणखीन 3 बॉन्ड याचे कमी पडत आहेत. हे 3 बॉन्ड दिले. जेवढे बॉन्ड कमी पडत आहेत तेवढे ड्रॉ करा, तिथं हायड्रोजन देऊन टाका. हायड्रोजन हायड्रोजन. इथं या, हा कार्बन ॲटम देखील किती बॉन्ड तयार करतो? फक्त 1च. किती कमी पडत आहेत? 3. 3 हायड्रोजन देऊन टाका इथं. या कार्बन ॲटमकडे या. या कार्बन ॲटमचे 2 बॉन्ड, हा 1 बॉन्ड आणि हा 1 बॉन्ड, 4 बॉन्ड तयार करतो. किती बॉन्ड कमी पडत आहेत? 2.
इथेही काय आहे, 2 बॉन्ड आहे, 2 बॉन्ड कमी पडत आहेत. म्हणजे फॉर्म्युला काय झाला इथं, कार्बन तर 4 झाले बरोबर. हायड्रोजन कॅल्क्युलेट करा. 3 3 6 2 8 and 2 10 C4H10 झालं. C4H10 समजलं इथं पण. नेक्स्ट सपोज हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, याचं तुम्ही, हे आहे बॉन्ड लाईन नोटेशन, याला शॉर्ट फॉर्ममध्ये येतं बॉन्ड लाईन नोटेशन. आणि हे जे आहे पूर्ण एक्सपांडेड फॉर्म आहे. दिस इज एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म याचाही काय असणार तर ड्रॉ करू शकता तुम्ही. हे जे कॉर्नर दिसत आहेत, हे कॉर्नर आणि हे, आणि इथे ही कॉर्नर आहे. इथं कोणही असणार, कार्बन असणार. कॉर्नरच्या ठिकाणी ऑलवेज कार्बन प्रेझेंट असणार. कार्बन 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 आणि कार्बन. आता हायड्रोजन आपल्याला कनेक्ट करायचे आहेत बरोबर. या कार्बनचे किती बॉन्ड आहेत, 1. याचे किती कमी पडत आहेत बॉन्ड, 3, कारण कार्बनची संयुजा 4 आहे बरोबर. त्यामुळं 3 बॉन्ड आणखीन ड्रॉ करा तुम्ही. केलात या इकडं. याचे किती बॉन्ड कमी पडत आहेत, 3 बॉन्ड. 3 हायड्रोजन देऊन टाका याला. याचे बॉन्ड किती कमी पडत आहेत, 2, कारण हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड ऑलरेडी तयार केलेला आहे. दिस अँड दिस. इथं बघा, इथं या कार्बनचे हा एक बॉन्ड आहे. दिस अँड दिस 3 बॉन्ड्स आर ऑलरेडी प्रेझेंट. 1 बॉन्ड इज डेफिशियंट. एक बॉन्ड कमी पडतो, एक बॉन्ड द्या आणि याला हायड्रोजन कनेक्ट करा. हे झालं एक्सपांडेड फॉर्म. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशन. हे झालं एक्सपांडेड फॉर्म. याचा फॉर्म्युला काय, आणि सॉरी हा एक कार्बन राहिला. हा या कार्बनने एकच बॉन्ड तयार केला इथं बरोबर. किती कमी पडत आहे, 3. देऊन टाका 3 हायड्रोजन. मग याचा फॉर्म्युला काय तयार होईल, कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5 C5. एच हायड्रोजन किती येत आहेत, 3 3 6 3 6 3 9 2 11 12 C5H12 राईट. इथपर्यंत काय अडचण, समजतं. थर्ड, हे स्ट्रक्चर दिलं तुम्हाला. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशन. आता तुम्हाला कन्वर्जन करायचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये. काय असणार इथं, दिस स्ट्रक्चर. या कॉर्नरच्या ठिकाणी कार्बन ॲटम्स असणार. समज. हायड्रोजन काय, इथंही कार्बन ॲटम असणार. याचे 3 हायड्रोजन कमी पडत आहेत, 3 बॉन्ड द्या. इथंही 3 बॉन्ड, इथंही 3 बॉन्ड, आणि इथंही देखील किती 3 बॉन्ड, आणि याच्याही 3 बॉन्ड. याचे किती कमी पडत आहेत, 1. याचे किती बॉन्ड तयार आहेत या कार्बनचे, 1 2 3. 1 कमी पडतो, 1 हायड्रोजन द्या. सेम इथं 1 2 3, 1 कमी पडतो, हायड्रोजन कनेक्ट करा. तुम्ही समजलं असाल स्वतः याच्यामध्ये मी काय शिकवलं तुम्हाला ते. बॉन्ड लाईन नोटेशनचं कन्वर्जन एक्सपांडेड फॉर्ममध्ये कशा प्रकारे करायचं ते आपण बघितलं होतं इथं. हे तुम्ही होमवर्क ॲज अ होमवर्क ड्रॉ करू शकता. हे तुम्ही कॉपी करा, व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. C5H12 आहे इथं. दिस इज C5H12. हे समजलं असेल तर तुम्ही कॉपी करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके.
एक्झाम्पल नंबर नेक्स्ट 4th. काय अडचण? सपोज तुम्हाला एक रिंग दिलेली आहे, हे देखील बॉन्ड लाईन नोटेशन असू शकतं, कारण हे लाईन्स असे दिलेले असतात, याला म्हणतात बॉन्ड लाईन नोटेशन. हे बॉन्ड असतात हे तर माहिती आहे. ह्याचं बॉन्ड लाईन नोटेशन म्हणजे एक्सपान्शन कशा प्रकारे तुम्ही कराल, जिथं जिथं कॉर्नर असणार तर तिथं तिथं काय असणार, कार्बन्स. दिस कॉर्नर, दिस 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 दिस, कार्बन 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 कार्बन. या कार्बन ॲटमचे बॉन्ड किती आहेत ऑलरेडी, हा एक बॉन्ड आहे आणि हा एक बॉन्ड. किती कमी पडत आहेत, 2 बॉन्ड कमी पडत आहेत. हे 2 बॉन्ड दिले मी आणि इथं हायड्रोजन द्यायचे. या कार्बनचे देखील 2 बॉन्ड ऑलरेडी आहेत, कमी किती पडतात, 2 बॉन्ड द्या आणि त्याला 2 हायड्रोजन कनेक्ट करा. या कार्बनचे देखील बघा 2 बॉन्ड आहेत, किती कमी पडत आहेत, 2 हायड्रोजन द्या. या कार्बनचे देखील, म्हणजे एकंदरीत पाहता इथं प्रत्येक कार्बन ॲटमने 2 बॉन्ड ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि 2 बॉन्ड कमी पडत आहेत. फॉर्म्युला काय तयार होईल इथं, कार्बन ॲटम्स आर 6 आणि हायड्रोजन किती आहे तिथं, 2 2 4 2 6 8 10 and 12, C6H12. समजते इथेपर्यंत. एक लास्ट एक्झाम्पल घेऊ. याचा हा त्रिकोण दिसतो तो ट्रायंगल. ट्रायंगल म्हटल्यावर काय असणार, या कॉर्नरवरती कार्बन ॲटम द्या, दिलात, फर्स्ट सेकंड थर्ड. या कार्बनचे किती बॉन्ड आहेत, हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, कमी किती पडत आहेत, 2 कमी पडत आहेत, 2 बॉन्ड द्या. इथेही 2 बॉन्ड तयार झालेले आहेत, 2 बॉन्ड कमी पडत आहेत, इथे देखील 2 बॉन्ड कमी पडत आहेत, 2 हायड्रोजन द्या. दिस 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 आणि दिस. फॉर्म्युला काय तयार होईल, C3 2 2 2H6. क्लिअर आहे इथेपर्यंत, काय अडचण. नेक्स्ट याच्यामध्ये या C5 याच्यामध्ये. हा इथं कॉर्नर आहेत आणि या कॉर्नरवरती कोण असतो म्हणून सांगितलं होतं मी, कार्बन. याचे किती बॉन्ड आहेत तयार, 1 2. कार्बन किती बॉन्ड तयार करतो, 4. 2 हायड्रोजन द्या इथं. इथं देखील, इथं 2 कमी पडत आहेत. हे प्रत्येक वेळी मी सांगायची गरज नसावी तुम्हाला, असं मला वाटतं. किती कार्बन झाले इथं, C5H10. काय अडचण इथं नसणार आहे. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशनचं. एक्सपांडेड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ते. आता हे झाल्यानंतर आता एक इम्पॉर्टंट टॉपिककडे आपण वळणार आहोत, त्याचं की नाव असतं टाईप्स ऑफ कार्बन ॲटम, ज्याच्यावर की प्रश्न विचारले जातात. त्या अगोदर एक आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊयात. आणि हे एक एक्झाम्पल. लक्ष द्या, बरोबर. आणि इथं एक 2 लाईन आहे, 2 लाईन आहे, त्याचा अर्थ काय असतो, 2 बॉन्ड्स असतं. सिंगल लाईन म्हटल्यावर सिंगल बॉन्ड, 2 लाईन म्हटल्यावर डबल बॉन्ड, आणि 3 लाईन असतील तर ट्रिपल बॉन्ड. दिस 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 दिस. हे कार्बन ॲटम आहेत इथं.
या कार्बनचे किती बॉन्ड आहेत? एक. कमी किती पडत आहेत? 3 बॉन्ड कमी पडत आहेत. 3 बॉन्ड. या कार्बन ॲटमचे किती बॉन्ड आहेत? दिस 2 बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड कमी पडत आहेत. या कार्बन ॲटमचे हा एक बॉन्ड आहे, हा दुसरा बॉन्ड आहे, आणि हा जो तिसरा बॉन्ड देखील या कार्बनचाच असतो. म्हणजे 3 बॉन्ड आहेत, कमी किती पडत आहेत? एक बॉन्ड देतो मी इथं. हा कार्बन, हा एक बॉन्ड, हा 2 बॉन्ड कमी पडत आहेत. फक्त आता हायड्रोजन कनेक्ट करायचं. फॉर्म्युला काय होईल या कंपाऊंडचा? कार्बन ॲटम्स आर 4. 1 2 3 4. हायड्रोजन किती असतील इथं? 3 + 2 5, 5 + 1 6 + 2 8, C4H8. इकडं हे डॉट देऊन टाकायच्या अगोदर इथं. आणि हे डॉट काय रिप्रेझेंट करतात म्हणून सांगितलं होतं मी? कार्बन ॲटम्स. जेवढे डॉट असणार तेवढे कार्बन ॲटम असणार. किती बॉन्ड कमी पडत आहे? त्याचे एक बॉन्ड तयार केला आहे. 3 बॉन्ड कमी पडत आहे. 3 बॉन्ड द्या. या हायड्रोजनचे 3 बॉन्ड ऑलरेडी झालेले आहेत. एक बॉन्ड कमी पडतो, हा एक बॉन्ड दिला तुम्ही इथं. याचे 3 बॉन्ड कमी पडत आहेत, बरोबर? 3 बॉन्ड दिल्यात. याचे किती कमी पडतात? इथं या, इथं 3 कमी पडतात. याचे किती बॉन्ड कमी पडत आहेत? 2, कारण ऑलरेडी 2 तयार केलेले आहेत त्यानं. हा एक आणि हा एक. तिसरासुद्धा हा बॉन्ड याचाच आहे. एक बॉन्ड कमी पडतो इथं. समजतं? या कार्बन ॲटमने देखील 3 बॉन्ड तयार केले. हे 2 बॉन्ड आणि हा एक. समजतं? हायड्रोजन कनेक्ट करा. फॉर्म्युला काय तयार होईल इथं याचा? 1 2 3 4 5, C5. H किती आहेत? 3 3 6 3 9 10 11 12, C5. हां, कार्बन 6 ना? हां सॉरी, कार्बन 6 आहे इथला कार्बन. तेच तुमचं लक्ष आहे का ते चेक करत होतो. तुमचं लक्ष आहे? C6H12. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशन. कॉपी करू शकता. ओके, हे 4 बॉन्ड लाईन नोटेशनचे एक्झाम्पल झाले. क्लॅरिटी? आहे व्यवस्थित? ओके, तर आपण आता टाईप्स ऑफ कार्बन ॲटम बघूयात. हेडिंग द नेक्स्ट, टाईप्स ऑफ कार्बन. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त महत्त्व कार्बन आणि हायड्रोजनचं असतं. त्यामुळे आपल्याला काय बघायचं? कार्बनचे टाईप्स आणि हायड्रोजनचे टाईप्स. टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. या लेक्चरमध्ये आपण म्हणजे कार्बनचे जे टाईप्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग ते जे आपण क्लासिफिकेशन करतो कार्बन ॲटम्सचं, त्याच्यासाठी काहीतरी आधारस्तंभ असतात. त्याच्या आधारावरती आपण ते क्लासिफिकेशन करतो टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्समध्ये. एक असतं हायब्रिडायझेशनच्या आधारावरती, ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. सेकंड असतं त्या कार्बन ॲटमच्या शेजारी किंवा तो कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमशी कनेक्टेड आहे. फर्स्ट काय असतं? फर्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. सेकंड वन इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अटॅच्ड टू दॅट कार्बन. तर फर्स्ट वी विल डिस्कस ऑन द बेसिस ऑफ
हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन we all of us know that what is hybridization, and if you don't know about that hybridization, don't worry, we will discuss in chemical bonding, that is 11th class chapter. जर तुम्हाला सपोज हायब्रिडायझेशनबद्दल काही माहिती नसेल तर केमिकल बॉन्डिंगमध्ये डिस्कस करूयात की हायब्रिडायझेशन काय असतं. परंतु इथं आपल्याला लक्षात एवढंच ठेवावं लागणार की हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग असते. काय असते? ऑर्बिटल्सची मिक्सिंग होते आणि त्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो. इथं आपल्याला हायब्रिडायझेशन काय आहे ते विचारणार नाही कोणी, ते आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघूयात. पण इथं हायब्रिडायझेशन कार्बन ॲटमचं जे आहे ते 3 प्रकारचं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. किती प्रकारचं असतं? 3. फर्स्ट असतं sp, कारण इथं s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल मिक्स झालेले असतात, त्यामुळे याला म्हणतात sp हायब्रिडायझेशन. सेकंड असतं sp2 हायब्रिडायझेशन आणि थर्ड वन इज sp3. sp2 आणि sp3, these are the types of hybridization of carbon atoms on the basis of this concept. Which concept? Hybridization. मग तुम्हाला क्वेश्चन देतात आणि त्या क्वेश्चनमध्ये विचारतात की याच्यामध्ये sp हायब्रिडायझड कार्बन ॲटम कोणते आहेत, किंवा sp2 कोणते आहेत, किंवा sp3 कोणते आहेत. तर हा जो कार्बन ॲटम आहे sp कार्बन ॲटम, इथे लिहितो मी कार्बन ॲटम कार्बन sp, हा कार्बन sp2 आणि हा कार्बन sp3. ओळखायचं कसं? सिम्पल ट्रिक सांगतो. जर का कार्बन ॲटम किती बॉन्ड तयार करतो म्हणून सांगितलं होतं मी? 4 बॉन्ड. कार्बन ॲटमची कोव्हॅलेन्सी 4 असते, त्यामुळे तो 4 बॉन्ड तयार करतो. आणि जर का चारही बॉन्ड सिंगल बॉन्ड असतील, किंवा त्या सिंगल बॉन्डला आपण सिग्मा बॉन्ड्स म्हणतो. काय म्हणतो? सिग्मा बॉन्ड्स. कार्बन ॲटमचे जर ऑल 4 बॉन्ड्स सिग्मा असायला पाहिजेत. कोणते बॉन्ड असायला पाहिजे? सिग्मा. सिग्मा म्हणजे सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड्स. फॉर एक्झाम्पल हा कार्बन असा अटॅच पाहिजे असा, तर त्याला आपण म्हणणार सॉरी त्याला आपण असं लिहू sp3 sp2 आणि याला sp करूयात. जर का कार्बनचे चारही बॉन्ड सिंगल बॉन्ड असतील किंवा सिग्मा बॉन्ड असतील तर त्या हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. म्हणजे कार्बनचे हे 4 बॉन्ड सिंगल बॉन्ड आहेत. sp2 काय असतं? जर एकही किंवा कार्बन ॲटमनं जर डबल बॉन्ड असेल कार्बन ॲटमशी, कार्बन ॲटम बॉन्डेड विथ डबल बॉन्ड, जर का कार्बन ॲटम डबल बॉन्डने कनेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल सपोज दिस, तर इथं हाही कार्बन ॲटम आणि हाही कार्बन ॲटम डबल बॉन्डने कनेक्ट आहे, दिसतोय आहे. मग असे कार्बन ॲटम काय असणार? sp2 हायब्रिडायझड असणार. sp3 म्हणल्यावर सपोज CH3 CH2, इथे डबल बॉन्ड दिसतो का तुम्हाला कुठं? सगळेच्या सगळे काय दिसत आहे? सिंगल बॉन्ड दिसत आहेत, त्यामुळे sp3 असणार. पण sp2 जर बघितलात तर तुम्ही काय, कार्बन ॲटम जर डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणणार? sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज. आणि sp मध्ये काय असणार? ट्रिपल बॉन्ड. कार्बन ॲटम बॉन्डेड विथ विच बॉन्ड? ट्रिपल बॉन्ड. हा अशा प्रकारे. मग हा एक कार्बन ॲटम आणि हा एक कार्बन ॲटम ट्रिपल बॉन्डने कनेक्ट आहे, मग ह्याचा हायब्रिडायझेशन काय असणार? sp. हे हायब्रिडायझेशन काय फंड आहे ते आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघूयात. पण हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. हायब्रिडायझेशनच्या आधारावरती कार्बन ॲटम 3 प्रकारचे असतात. एक sp3, दुसरा sp2 आणि sp. आता याच्यावरचे एक्झाम्पल कसे विचारतात पेपरमध्ये ते डिस्कस करूयात. हे कॉपी करू शकता तुम्ही अगोदर. तर हायब्रिडायझेशन जे आहे कार्बन ॲटमचं, त्याच्यावरती टाईप्स ऑफ क्वेश्चन पाहूयात आपण.
क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे विचारलं जाईल, असाइन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम्स इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. म्हणजे काय, हे तुम्हाला 3 एक्झाम्पल दिले आहेत, ए, बी आणि सी. आणि या 3 कंपाऊंडमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसतं, स्टार दिस यांचं तुम्हाला हायब्रिडायझेशन स्टेट सांगायची. तुम्हाला सांगितलं होतं मी की या ठिकाणी काय असतात, कार्बन ॲटम्स असतात, बरोबर. आणि हा स्टार केलेला कार्बन ॲटम जो आहे, इथं कुठला डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला, ट्रिपल बॉन्ड दिसतोय. इथं सर्वच्या सर्व बॉन्ड कुठले दिसत आहेत तुम्हाला, सिंगल बॉन्ड दिसत आहेत किंवा सिग्मा बॉन्ड दिसत आहेत. आणि जर का कार्बन ॲटमचे सिंगल बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असतं, sp3. मग या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन इथं असणार sp3. समजतं. नंतर हा कार्बन ॲटम स्टार केलेला आहे. दिस कार्बन ॲटम ऑल्सो बॉन्डेड विथ सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड दिसतोय का इथं, नाही. त्यामुळं याचं देखील हायब्रिडायझेशन sp3 असणार. समजतं. सेकंड एक्झाम्पलमध्ये या, हा स्टार केलेला कार्बन ॲटम दिसतोय इथं, कुठला डबल बॉन्ड दिसतोय, ट्रिपल बॉन्ड दिसतोय, नाही. सर्वच्या सर्व बॉन्ड कुठले आहेत, सिंगल बॉन्ड आहेत, म्हणजे सिग्मा बॉन्ड आहे. देअरफॉर हायब्रिडायझेशन ऑल्सो sp3. दिस कार्बन ॲटम, या कार्बन ॲटमचा हा सिंगल बॉन्ड दिसतोय, पण डबल बॉन्डही आहे इथं. डबल बॉन्ड दिसतोय, हा हे 2 बॉन्ड. जर डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन काय असतं, sp2. दिस इज sp2 हायब्रिडायझेशन. या इथं हा स्टार केलेला कार्बन ॲटम बघा, सर्वच्या सर्व ऑल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड्स, देअरफॉर हायब्रिडायझेशन ऑल्सो sp3. हा कार्बन ॲटम इथला किती बॉन्ड दिसत आहेत, 3 बॉन्ड दिसत असतील तर हायब्रिडायझेशन काय असणार, sp हायब्रिडायझेशन असणार. इथला देखील कार्बन ॲटम, म्हणजे हा जो ट्रिपल बॉन्ड आहे याच्यासाठीही असतो आणि याच्यासाठीही असतो. मग दिस इज ऑल्सो sp हायब्रिडाइज्ड. हे झाले क्वेश्चन्स, टाइप्स ऑफ कार्बन ॲटम ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. होमवर्क क्वेश्चन तुमच्यासाठी देतो. प्रत्येक कार्बन ॲटमचे तर जेवढे काही कार्बन ॲटम्स आहेत त्याचं हायब्रिडायझेशन तुम्ही सांगायचं. हे सर्व कार्बन ॲटम्स आहेत इथं, प्रत्येकाचं हायब्रिडायझेशन तुम्ही सांगायचं. दिस कार्बन ॲटम स्टार केल्यांचं सांगायचं तुम्ही. ओके, ट्राय करा तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक वेळा, नंतर मी सांगतो. ओके, पॉज केला असालच आणि ट्रायही केला असेल, नसाल तर लक्ष द्या. इथं सर्व कार्बन ॲटम जे आहेत, इथं डबल बॉन्ड दिसतोय, ट्रिपल बॉन्ड दिसतोय, नाही. सर्वच्या ऑल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड्स, देअरफॉर दिस इज, इथं ऑल कार्बन ॲटम्स आर sp3 हायब्रिडाइज. इथं सर्व कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन जे आहे ते काय आहे, sp3. इथं लिहितो मी ऑल sp3 हायब्रिडाइज्ड. इथं देखील जेवढे काही कार्बन ॲटम्स दिसतात, डबल बॉन्ड दिसतो, ट्रिपल बॉन्ड दिसतो, नाही. इथं जेवढे काही कार्बन ॲटम्स आहेत sp3 ऑल. इथं बघा, इंटरेस्टेड आहे,
हा कार्बन ॲटम आणि हा कुठला बॉन्ड आहे याच्यामध्ये? डबल बॉन्ड आहे ना. मग डबल बॉन्ड असेल तर sp2 हाही काय असणार? sp2. इथे या डबल बॉन्ड आहे, दिस इज ऑल्सो sp2, दिस इज ऑल्सो sp2. इथेही डबल बॉन्ड आहे, हाही काय असणार? sp2 sp2. म्हणजे ऑल आर sp2. त्याचं नाव माहिती आहे? दिस इज बेन्झीन. व्हॉट इज दिस? इज बेन्झीन. बेन्झीनमध्ये ऑल कार्बन ॲटम्स जे आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इन बेन्झीन ऑल कार्बन ॲटम्स आर sp2 हायब्रिडाइज्ड. जीमध्ये आहे इथं डबल बॉन्ड आहे sp2. इथंही काय असणार? sp2. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशन, हायब्रिडायझेशन आणि याच्यावरती आधारित प्रश्न. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडे आणखीन एक्झाम्पल घेऊया त्याच्यावरती आणि जो सेकंड टाईप असतो कार्बन ॲटमचा क्लासिफिकेशनचा तो डिस्कस करूयात. वी विल स्टॉप हिअर.